नमस्कार मित्रांनो, आज बघू शकता की हे जे आपलं जे आहे ते धानाचं शेत आहे। या आज धानाच्या शेतावर आज आपलं पहिलं खत आपण टाकणार आहोत। तर चला आज आपण धानाला आवश्यक असणारं खत पहिला फेर कोणता टाकतो ते दाखवतो। तर हे बघा, इथे खत जे आहे ते मिक्स करण्याचं काम चालू आहे। तुम्ही बघू शकता खालून पासून आपण वरपर्यंत एक एक जे आहे ते संपूर्ण थर घेतले। याच्यामध्ये जे आहे तुम्हाला एक कॉम्बो सांगतो, 2 फॉस्फेट SSP सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यामध्ये एक युरिया 2 20-20-0-13 आणि त्याच्यामध्ये जे आहे ते मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते चिलेटेड झिंक प्लस अदर मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते आपण अनामधात जे आहे ते टाकली आहे। तर एकरी जे आहे ते आपण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर एकरी आपण पकडाल तर मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते 5 किलो टाकलेलं आहे, कारण ते चिलेटेडवालं आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला मोठ्या बॅगमध्ये जर मिळत असेल रॉ फॉर्ममध्ये तर तुम्ही एकरी 10 ते 15 किलो टाकू शकता। तर हे बघू शकता, तर तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये संपूर्ण जे खत आहे ते मिक्स करून आणलेलं आहे। तर बघा कशा पद्धतीने मिक्स झालेलं आहे। आता जे हे संपूर्ण आपलं जे क्षेत्र आहे म्हणजे भाताचं क्षेत्र आहे, त्या भाताच्या क्षेत्रामध्ये आपण जे आहे ते फोकून देणार आहोत। आज जे आहे मजूरसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत, जे हे जे खत आहे ते फोकण्याकरिता एकट्याला जे आहे ते थोडं जड जातं। त्याकरता तुम्ही बघू शकता हे माझे मोठे वडील आहे समोरची, त्याच्या मागं जे आहे ते मजूर आहे सांगितलेलं, आणखी इकडे समोर जे आहे ते मजूर आहे। तर तुम्ही म्हणाल की इथे पाणी नाही, तर तुम्हाला सांगू इच्छितो की पाणी आम्हीच कमी केलं कारण खांबले सेट व्हायसाठी। तर आता जे आहे ते खत मरून झाल्यावर आपण इथे पाणी भरणार आहोत, जेणेकरून पद्धतशीरपणे हे खत लागेल। सांगा व्हिडिओ कसा वाटला,